हाय नमस्कार. खोकला झालाय. मालकीन आली झोपायला. झोपली ती. म्हणलं चला तुमच्यासोबत एक महत्वाचं बोलावं म्हणलं. तर बाजार आणून ठेवलाय, उद्या घेऊन जायचं बाळवणीला. आणि तुमच्यासाठी महत्वाचं ते गिफ्ट बघायचं काय आहे काय नाही. आणि मला पण लय उत्सुकता झाली. असं वाटतं कधी रात्र उघडेन आणि कधी मी जाईल आणि कधी तुम्हाला मी दाखवून. अजून 8 नाहीत वाजल्या, पण मालकीन पाय आल्यात, जागेच आहेत. अंगावर घेऊन झोपल्या. त्यांना म्हणलं तुम्हाला नाही दाखवत, तुम्हाला कुणालाच नाही दाखवत, झोपा म्हणलं तुम्ही. मी म्हणलं उद्याचा ब्लॉग म्हणलं काढते, शूट करते म्हणलं. अजून जागेच आहे ते ना माणसं. आवाज येते असेल तुम्हाला. दरवाजाही लावला आहे काय. आणि उद्याची तयारी, बाजार पिशवीत हे पण नाहीच आहे ते पण नाहीच आहे. तर उद्या जायचं 10-11 वाजता लवकरच, कारण काम आहे ते ना, माघारी यावं लागेल. तर तुम्ही पण उत्सुक आहात ना गिफ्ट बघायला, मी पण. कारण देवाला जायला काही जमलं नाही रोकडायला, कारण सगळे गेले, सगळे जाऊ आले. आईला म्हणलं तो पण जा म्हणलं, ती पण गेलती. भरपूर अशा म्हणजे नाही का, मला टेन्शन लय डोक्याला वैताग आहे. त्यात काय झालं माहिती आहे का, दीक्षाकडून 1,500 रुपये आणि म्हणजे 1400, 1500, 1600, 1700 रुपये दीक्षाकडून हरवले. आईच्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळालेले 1700 रुपये, जवळचे 200 रुपये होते आणि ती 1,500. अशा तिच्याकडून कुठं बोलले काय माहीत जत्रात. त्याचं टेन्शन व्हायलाच, कारण दूधवाल्याचं द्यायचं होतं. आता दूधवाला महिना भरून गेला. आई तीच म्हणत होती टेन्शन आलंय मला, टेन्शन. आज काय बाजार हे नव्हतं, 500 रुपयेच मालकाने दिलं. कारण काल ना लाईट नाही का, सगळे ताराही काढल्या होत्या आकडेही. तर 3-3.5 रुपये भरून लाईट ओढली. एक तर आहे का वैताग, सांगा बरं किती टेन्शन आहे. 3.5 रुपये भरले, 5 मिनिटात लगेच लाईट दिली, 5 मिनिटात. एवढं टेन्शन आहे डोक्याला. एकल्या बाईनं कुठं बघायचं, ते पण मालकाकडून घेऊन दिले. मग ते आज बाजारला पैसे देईल का, नाही देणार. तर एका ताईनं आपल्याला बाणूसाठी खाऊला पैसे पाठवले होते. त्या पुण्याच्या ताई आहेत, त्यांनी पाठवलं होतं. तर त्याचाच बाजार आणला थोडा. उद्या बाणूला पण दवाखान्यात न्यायचं आहे. 200-300चा आणला बाजार, 200 रुपये आहेत. आता त्याचा बघू, सरकारीमधनं मेडिकलमधनं औषध आणावं लागते. मी हळूने बोलते, कारण मालकीन म्हणल्या लय मोठ्याने बोलू नका, पडायला मालक आहेत. त्यांनी ऐकलं तर नाही का मला म्हणते तू पण आई सामील होते का, असं तसं. बरोबर आहे ना त्यांचं पण, हे की नाही सांगा बरं. जे माणूस आपल्यासाठी एवढा प्रयत्न करते, म्हणजे मी आता सहज म्हणलं असं म्हणलं मी यूट्यूबला ब्लॉग बनवते. मावशी म्हणलं बनवू का, त्या म्हणलं बनव, पण मला काही दाखवू नको. इथं ना मोठी कणी उठली, गोडी त्यालाच हात लागला असं. तर उद्या मी जाणार आहे बानूबाईकडे. बानूबाईची तब्येत आहे म्हणायचं बरी आहे, पण दुखतंयच तिचं अजून पण. कारण जर सोमवारी मला दवाखान्यात न्यावं तर गेल्या सोमवारी काही नेलं नव्हतं, ह्या सोमवारी न्यावं लागणारच आहे. आणि राहिला प्रश्न गिफ्ट, तर त्या पनवेलच्या ताईनं अजून बानूसाठी एक शूटर आणि एक साडी आईसाठी पाठवली. लय आनंद झाला आहे मला, काय शब्दात मी सांगू शकत नाही. आणि ते तुम्हाला उद्या मी शूट करेल आणि परवा दिवशी तुम्हाला मंगळवारी बघायला भेटेल. कारण
मला तर लय आनंद झाला आहे. असं वाटतं केव्हा जाऊ मी आणि केव्हा तुमच्यासोबत ते दाखवू, शेअर करू. पनवेलच्या ताईंना त्यांना आशीर्वाद द्या. सगळ्यांनी त्यांना गुलाबाचे फुलं पाठवा, कारण त्या पनवेलच्या ताईंना खरंच खूप मदत करतात आपली. बानूसाठी पण, माझ्यासाठी पण, आईसाठी पण, दीक्षासाठी पण. तर एवढं रातचं बनवायचं कारण काय, रातचं म्हणजे लय रात्र नाही झाली, 8 साडेआठ वाजल्यात. पण लवकरच जेवून झोपले होते, कारण माझं पण दुखतंय लय. असं नाही का डोकं तीन जड आलं. ती दीक्षाने पैसे पडले त्याच्याकडून, कुठं तर राहिलं. नारळ काय घेताना तिथंच पाकिट राहिलं. त्या आईनं आईकडे ठेवायचं ना, ते तिच्याकडे दिलं आणि ते तिथंच राहिलं, म्हणून जास्त टेन्शन आलं. दुधाचे पैसे द्यायचे तर 900 रुपये, घरामध्ये काय नाही. त्या आई पण टेन्शनमध्ये, मी पण टेन्शनमध्ये. आता काय करावं, झालेली गोष्ट येत असते का? जे व्हायचं असतं ते होतंच. देवादारे हरवलं, पण असं टेन्शन नाही येणारच की. 1 रुपया हरवला तर टेन्शन येतं का नाही. आता पूर्वीच्या दुधाचा महिना भरून गेलाय, ते द्यायचं होतं आणि घरामध्ये सामान आणायचं होतं. काय बोलू, लय टेन्शन आले. तर चला जाऊ आपण उद्या भानुबाईकडे, आणि गिफ्ट नक्कीच मी तुम्हाला दाखवणार. आणि काय काय आहे ते नक्कीच. त्यात पनवेलच्या ताईंना थँक्यू, मनापासून धन्यवाद. तर चला, हे व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तर चला बाय, भेटू आपण गिफ्ट. आणि संपूर्ण व्हिडिओ बघत जावा, आणि व्हिडिओ मिस करू नका, कारण तुम्हाला छान छान गिफ्ट बघायला भेटणार आहेत, त्या पनवेलच्या ताईंना पाठवलेले. तर चला